अमरावती शहरातील महिला पोलीस कर्मचारी आशा राहुल धुळे तायडे यांच्या संशयास्पद मृत्यूने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील तपशील खालीलप्रमाणे आहेत. घटनेची तारीख शुक्रवार 1 ऑगस्ट 2025. स्थळ गुरुकृपा कॉलनी, वडाळी, अमरावती. मृत व्यक्ती आशा राहुल धुळे तायडे, वय 38, फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस अंमलदार. घटनेचा प्रकार आशा धुळे यांची त्यांच्या राहत्या घरी गळा दाबून हत्या करण्यात आली. प्रकरणाचा उलगडा सुरुवातीला ही एक संशयास्पद घटना मानली जात होती, मात्र पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी आशा यांचा पती राहुल तायडे, जो स्वतः राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहे. खुनाचे कारण राहुल तायडे याचे गेल्या काही वर्षांपासून एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. यावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. आशा यांनी यापूर्वीही पोलिसांत तक्रार दाखल केली होती. खुनाचा कट राहुल तायडे याने आपल्या पत्नीची हत्या करण्यासाठी 1 महिन्यापूर्वीच कट रचला होता. त्याने 2 मित्रांना 5 लाख रुपयांची सुपारी दिली होती. यामध्ये 25,000 रुपयांचा ॲडव्हान्सही देण्यात आला होता. घटनेची माहिती आशा यांचा मुलगा शाळेतून घरी परतल्यावर त्याने घरातून 2 अनोळखी व्यक्तींना बाहेर पडताना पाहिले. घरात प्रवेश केल्यावर त्याला त्याची आई बिछाण्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. त्याने तातडीने नातेवाईकांना आणि वडिलांना कळवले. पोलीस तपास पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवाल आणि इतर माहितीच्या आधारे संशयाची सुई पती राहुल तायडे याच्याकडे वळली. अटकेची कारवाई पोलिसांनी आरोपी पती राहुल तायडे याला अटक केली. त्याच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. पोलिसांनी या हत्येमध्ये सहभागी असलेल्या इतर आरोपींचाही शोध घेतला. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी 2 सुपारी किलर श्रेयस महल्ले आणि ओम शिकार यांनाही अटक केली आहे. या घटनेमुळे अमरावती शहरात आणि पोलीस दलात शोककळा पसरली आहे.